एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. हा शब्द सध्या सतत कानावर पडत असतो. चॅट जीपीटी, नॅनो बनाना, सिरी, अलेक्सा हे शब्द ऐकले असतील. या टेक्नॉलॉजीचा रोजच्या आयुष्यात कसा प्रभाव पडतोय, नोकऱ्यावर कसा परिणाम होतोय, जगात कसे वेगवेगळे प्रयोग होत आहेत, हे सगळं कानावर येत असताना हे सगळं काय चाललंय, एआय ची संकल्पना काय आहे, हे आपल्याला माहिती असायला हवं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय हे असं तंत्रज्ञान आहे ज्यामुळे कम्प्युटर्सना प्रचंड मोठा डेटा प्रोसेस करता येतो. त्याचा अभ्यास पृथ्थकरण करता येतं. त्यात काही पॅटर्न्स आहेत का ते शोधता येतं आणि या माहितीचं काय करायचं याबद्दल तुम्ही दिलेली सूचना कम्प्युटर पाळू शकतो. म्हणजे एके प्रकारे हा माणसाने तयार केलेला एक स्मार्ट मदतनीस आहे. मशीन किंवा कम्प्युटर जो विचार केल्यासारखं वागू शकतो, शिकू शकतो आणि प्रश्न सोडवू शकतो. पण आपल्याला माहिती आहे की कम्प्युटर्स विचार करू शकत नाहीत. त्यांना भावना नाहीत आणि योग्य अयोग्य ठरवू शकत नाहीत. पण तंत्रज्ञाने आता अशा सिस्टम्स विकसित केल्या आहेत ज्यासाठी एरवी मानवी मेंदूचा वापर करावा लागला असता. या सिस्टम्स मानवी मेंदू कसा वागेल त्याप्रमाणे वागायचे प्रयत्न करतात, पण त्यांचा वेग भन्नाट असतो. हे एआय किती जुनं आहे ते आपल्याला वाटतं त्यापेक्षा पुष्कळ जुनं आहे. जॉन मॅकर्थी हे अमेरिकन कम्प्युटर सायंटिस्ट होते आणि त्यांनी 1955 मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही संज्ञा वापरली आणि 1956 साली डार्टमथ कॉलेजमध्ये एआय रिसर्च कॉन्फरन्सचं आयोजनही केलं होतं. एलन ट्युरिंग यांच्या 1950च्या दशकातलं कम्प्युटिंग मशिनरी अँड इंटेलिजन्स हे संशोधन आणि मशीन किती हुशार आहे हे जोखणारी ट्युरिंग टेस्ट हा एआयचा पाया होता. एआयचे गॉडफादर म्हटले जाणारे जेफ्री हिंटन 77 वर्षाचे आहेत. 2024 चे भौतिक शास्त्राचं नोबेल त्यांना मिळालंय. आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्कच्या संकल्पनेत एआयची पाळमुळे आहेत. गेली 50 वर्षात त्यांनी डीप लर्निंग न्यूरल नेटवर्क्स बद्दल केलेल्या संशोधनावरच पुढे चॅट जीपीटी, गुगल जेमिनी विकसित करण्यात आलाय. पण मग एआय